नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं स्वागत आहे DBN एक्झाम या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण घेऊन आलेलो मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न जे येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वपूर्ण आहे. चला मग आपण स्टार्ट करू. पहिला प्रश्न आहे, पंडित जवाहरलाल नेहरू यांचे समाधी स्थळाचे नाव काय आहे? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन 1 शांतिवन. पंडित जवाहरलाल नेहरू यांचे समाधी स्थळाचे नाव शांतिवन आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए आहे. प्रश्न क्रमांक 2 आहे, बालदिन केव्हा साजरा केला जातो? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी 14 नोव्हेंबर रोजी बालदिन म्हणून साजरा केला जातो, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी आहे. प्रश्न क्रमांक 3, प्रकाशाची तीव्रता मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए फोटोमीटर. प्रकाश तीव्रता मोजण्यासाठी फोटोमीटरचा वापर केला जातो, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ए आहे. प्रश्न क्रमांक 4, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक कोण आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए डॉक्टर हेडगेवार हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक आहे, त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए आहे. प्रश्न क्रमांक 5 आहे, मोहनदास करमचंद गांधी यांना महात्मा ही उपाधी कोणी दिली? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी रवींद्रनाथ टागोर यांनी मोहनदास करमचंद गांधी यांना महात्मा ही उपाधी दिलेली आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी आहे. मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करायला विसरू नका आणि आतापर्यंत चॅनलला जॉईन झालं नसेल तर जॉईन करा आणि कमेंटमध्ये हे पण कळवा की तुम्ही 30 पैकी किती प्रश्नाचे उत्तर बरोबर दिलेले आहे. प्रश्न क्रमांक 6, खालीलपैकी चुकीची जोडी शोधा. तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी वासुदेव बळवंत फडके आणि रँडचा खून, तर हा चुकीची जोडी आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी आहे. प्रश्न क्रमांक 7 आहे, लखनौ करारावर कोणी स्वाक्षऱ्या केल्या? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी टिळक आणि जिना यांनी लखनौ करारावर सह्या केलेल्या आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी आहे. प्रश्न क्रमांक 8 आहे, पीपल एज्युकेशन सोसायटीची स्थापना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोणत्या ठिकाणी केली? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए मुंबई, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए आहे. पीपल एज्युकेशन सोसायटीची स्थापना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मुंबई येथे केलेली आहे. प्रश्न क्रमांक 9 आहे, सत्यशोधक समाजाचे मुखपत्र कोणते? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी दीनबंधू. सत्यशोधक समाजाचे मुखपत्र हे दीनबंधू आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी आहे. प्रश्न क्रमांक 10, राजश्री शाहू महाराजांनी कोणते धरण बांधण्यासाठी योजना तयार केलेली होती? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी राधानगरी. राजश्री शाहू महाराज यांनी राधा धरण हे बांधण्यासाठी योजना केलेली होती, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी आहे. प्रश्न क्रमांक 11, सुधारक हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन सी गोपाल गणेश आगरकर यांनी सुधारक हे वृत्तपत्र सुरू केले होते, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी आहे. प्रश्न क्रमांक 12, ताडोबा राष्ट्रीय उद्यान कोणत्या ठिकाणी आहे? ताडोबा राष्ट्रीय उद्यान कोणत्या ठिकाणी आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए चंद्रपूर. ताडोबा राष्ट्रीय उद्यान हे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए आहे. प्रश्न क्रमांक 13, महाराष्ट्रातील अष्टविनायकाच्या 8 स्थानापैकी 5 स्थानी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? स्थायी जिल्हा 5 स्थायी जिल्ह्यामध्ये कोणते आहे? तर पुण्यामध्ये आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी आहे. पुणे जिल्ह्यामध्ये 5 स्थानी आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी आहे. प्रश्न क्रमांक 14, कृष्णा नदीचा उगम टिंबटिंब या ठिकाणी होतो. तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी महाबळेश्वर. कृष्णा नदीचा उगम हा महाबळेश्वर येथे होतो, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी आहे. प्रश्न क्रमांक 15, पाचगणी हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए सातारा. पाचगणी हे थंड हवेचे ठिकाण सातारा या जिल्ह्यामध्ये आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए आहे. प्रश्न क्रमांक 16, पुणे ते मुंबई दरम्यान जे रस्ते आणि रेल्वे मार्ग कोणत्या घाटातून जातात? पुणे ते मुंबई दरम्यान जे रस्ते आणि रेल्वे मार्ग कोणत्या घाटामधून जातात?
तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी बोरघाट. त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी आहे. प्रश्न क्रमांक 17. फुफ्फुसाचे रोग होण्यास टिंब कारणीभूत असते. तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी नायट्रोजन ऑक्साईड. फॉस्फरसचे रोग होण्यासाठी नायट्रोजन ऑक्साईड हे कारणीभूत असतात. त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी आहे. प्रश्न क्रमांक 18 आहे. भारतीय राज्यघटनेप्रमाणे आणीबाणी किती प्रकारात अंमलात आणण्यात येते. तर प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी 3 प्रकारचे. त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी आहे 3 बार. प्रश्न क्रमांक 19. भारतीय संविधान घटना दुरुस्तीचे अधिकार कोणाला आहे. तर प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए कायदे मंडळ. भारतीय संविधान घटना दुरुस्तीचा अधिकार कायदे मंडळाला आहे. त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ए आहे. प्रश्न क्रमांक 20 आहे. घटना समितीचे कायदेशीर सल्लागार कोण होते. तर प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए B.N. राव हे घटना समितीचे कायदेशीर सल्लागार होते. त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ए आहे. प्रश्न क्रमांक 21. राज्यसभेमध्ये किती सदस्य निवडून येतात. तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी 238. राज्यसभेमध्ये 238 सदस्य निवडून येतात. त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी आहे. प्रश्न क्रमांक 22. घटनेच्या कितव्या कलमानुसार आर्थिक आणीबाणी पुकारण्याचे राष्ट्रपतींना अधिकार आहे. तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी 360. त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी आहे. प्रश्न क्रमांक 23. 44वी घटना दुरुस्तीने कोणते मूलभूत अधिकार नष्ट केलेले आहे. तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी संपत्तीचा. 44वी घटना दुरुस्तीने संपत्तीचा मूलभूत अधिकार नष्ट केलेला आहे. त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी आहे. प्रश्न क्रमांक 24. सुवर्णदुर्ग हा किल्ला कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे. तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी रत्नागिरी. रत्नागिरीमध्ये सुवर्णदुर्ग हा किल्ला आहे. त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी आहे. प्रश्न क्रमांक 25 आहे. गीर अभयारण्य कोणत्या राज्यामध्ये आहे. तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी गुजरात. गीर अभयारण्य हे गुजरात जिल्ह्यामध्ये आहे. त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी आहे. प्रश्न क्रमांक 26 आहे. खालीलपैकी कोणत्या नामाचा प्रकार नाही. तर प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी क्रिया विशेषण अव्यय हा नामाचा प्रकार नाही. त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी आहे. प्रश्न क्रमांक 27 आहे. शब्दाच्या किती जाती असतात. तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी 8 जाती असतात शब्दाच्या. त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी आहे. प्रश्न क्रमांक 28 आहे. भारताचे सध्याचे मुख्य निवडणूक आयुक्त सीए कोण आहे. तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए ज्ञानेश कुमार हे भारताचे सध्याचे मुख्य निवडणूक आयुक्त आहे. त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए आहे. प्रश्न क्रमांक 29. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे अध्यक्ष कोण आहे. तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी डॉक्टर व्ही नारायण हे भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे अध्यक्ष आहे. त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी आहे. प्रश्न क्रमांक 30 आहे. भारतीय रिझर्व्ह बँकचे 25वे गव्हर्नर कोण आहे. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन सी शक्तिदास हे भारतीय रिझर्व्ह बँकचे 25वे गव्हर्नर आहे. आणि